सर्व नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। पूर्ण हिंगोली जिल्हा या ठिकाणी भगवामय झालाय। ठिकठिकाणी फलक लागलेत, झेंडे लागलेत। सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः तुम्ही जर बघितला असाल तर मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठं जागा सुद्धा राहिली नाही, एवढे फलक मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी या ठिकाणी लावलेले आहेत। या कावडीमध्ये लाखोच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी सहभाग त्यांचा राहणार आहे। या कावडीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेचे सुपुत्र श्रीकांतजी शिंदे साहेब, उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी हे या कावडीमध्ये त्यांचा सहभाग राहणार आहे। कावडयात्रा कुठून सुरुवात होणार आहे आणि किती शिवभक्त या कावडयात्रेमध्ये सहभागी होतील? चिंचाळेश्वर महादेव मंदिर तर ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत ही पदयात्रा राहणार आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त उपस्थित राहणार आहेत। देवाकडे यावेळेस काय मागणी असणार असते? देवाकडे एकच मागणी आहे की हे भोलेनाथा, अनाथाचा नाथ एकनाथ, त्यांच्या मनातल्या ज्या काही मनोकामना आहेत ते भोलेनाथ पूर्ण करावी, हीच आमचं नागनाथाकडे साकडं आहे। अनेक भागामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपल्या नावाची बॅनर कार्यकर्ते लावलेले आहेत। काही कावड यात्रा जी आहे ते अनवाणी पायानं देखील फिरत आहेत। काय सांगाल तुम्ही बघताय? नाही, हे दरवर्षी एक ध्यानात ठेवा, हे म्हणजे हिंगोलीकरांसाठी हे उत्सव आहे। जसं दिवाळी दसरा आपण साजरा करतो तसं श्रावण मास निमित्ताने दुसरा सोमवार म्हणजे ही हिंगोलीसाठी उत्सव आहे।